नमस्कार. आज आपण बघूयात साधी, सोपी आणि चवदार काकडीची कोशिंबीर. आधी मी तुम्हाला साहित्य सांगते. 3 काकड्या घेतल्यात मी, त्यासोबत 2 मिरच्या. तुमच्या तिखट चवीप्रमाणे तुम्हाला जितक्या हव्या तेवढ्या तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करू शकता. त्यासोबत आहे पिठी साखर, शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि महत्त्वाचं आहे दही. सगळ्यात आधी काकडीची सालं काढून काकडीला खोचून घेऊयात. ओके, आता ही काकडी खोचून झाली आहे. त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं होतं. आता काय करायचं, जरा ह्याला मुरू द्यायचं मिठाला आणि त्याचं जेव्हा पाणी सुटेल तेव्हा काकडी मस्त पिळून घ्यायची. ओके, आता काकडीला पाणी सुटलं आहे, सो ती अशा प्रकारे त्याचं पाणी काढून घ्यायचं. काकडी व्यवस्थित पिळायची आणि त्याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे मिठाचं ते काढून घ्यायचं. दुसऱ्या वाटीत ते काढायचं काकडी. सो काकडीतलं पाणी काढलं आहे मी. मीठ टाकलं की काय होतं, पाणी सुटतं. सो जर काही काकडी कडू वगैरे असेल तर त्याचा कडवटपणा जातो आणि मीठ आतपर्यंत काकडीमध्ये जातं आणि मग ती छान लागते. आता काय करायचं आहे, ह्यात टाकायची आहे थोडीशी पिठी साखर. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तुम्ही एक्स्ट्राची टाकू शकता. थोड्याशा बारीक चिरलेल्या मिरच्या टाकायच्यात. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी टाकायचे दही. आणि हे छान एकजीव करून घ्यायचे. फार सुंदर लागते ही काकडीची कोशिंबीर. पूजेला वगैरे तुम्ही अशी बनवू शकता. काही काहींना फोडणीची आवडते, पण मला अशी आवडते. मी याच्यामध्ये अजून थोडं दही ॲड करते, सो अजून छान चव येईल. मीठ आता वरून एक्स्ट्राची टाकायची गरज नाही आहे, कारण आपण ऑलरेडी काकडीमध्ये मीठ टाकलं होतं. सो त्यामध्ये काकडीमध्ये ते मीठ ऑलरेडी मुरलेलं आहे. अशा प्रकारे आपली काकडीची कोशिंबीर रेडी. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.